स्टार प्रवाह वाहिनीची मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका अचानक बंद झाल्याने प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती। या मालिकेत अमोल कोल्हे आणि मधुराणी प्रभुलकर मुख्य भूमिकेत होते। वाहिनीने मालिका बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ही मालिका आता यूट्यूबवर प्रसारित करण्याचा निर्णय अमोल कोल्हे यांनी घेतला आहे। मात्र यानंतर आणखी एक धक्का बसत मधुराणीने मालिकेतून एक्झिट घेतली। यामागचं कारण आता अमोल कोल्हे यांनी सांगितलं आहे। चला तर मग जाणून घेऊयात मधुराणी प्रभुलकर हिने अचानक मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका का सोडली याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। अमोल कोल्हेंनी माध्यमांशी संवाद साधताना मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले मधून मधुराणीने एक्झिट घ्यायचं कारण सांगितलं आहे। ते म्हणाले, जेव्हा ही मालिका बंद होते आणि आपण या पद्धतीने यूट्यूब चॅनलवर याचं प्रसारण आपण करत आहोत, हा निर्णय घेतला गेला तेव्हा सगळ्या कलाकारांशी मोकळा संवाद आम्ही साधला। ज्यांना आमच्या सोबत या प्रवासाचा भाग व्हायचा आहे त्यांनी यावं असं आम्ही सांगितलं। कारण प्रत्येकाच्या वेगळ्या अडचणी असतात, प्रत्येकाचे वेगळे प्रेफरन्स असू शकतात, त्यामुळे कलाकारांना याचं संपूर्ण स्वातंत्र्य आम्ही दिलं होतं। कालच मधुराणीचा मेसेज आला, तिला प्रोमो प्रचंड आवडला आणि तिने क्षमालाही शुभेच्छा दिल्या। मधुराणी ही एका वाहिनीचा चेहरा आहे, त्यामुळे कदाचित हा निर्णय घेताना तिची काही वेगळी गणितं होती, त्यामुळे तिने सांगितलं की माझ्या शुभेच्छा आहेत। मधुराणीने एक्झिट घेतल्यानंतर मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेत आता अभिनेत्री क्षमा देशपांडे सावित्रीबाईंची भूमिका साकारत आहे। मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेचा यूट्यूबवरील भाग शनिवारी 20 जून रोजी प्रसारित करण्यात आला। आता दर बुधवारी आणि शनिवारी मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका मराठी वारसा या यूट्यूब चॅनलवर प्रसारित केली जात आहे। दरम्यान मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका तुम्ही यूट्यूबवर पाहता का? आणि अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने मालिका सोडण्याच्या निर्णयावरती काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सद्वारे जरूर कळवा। मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।